तर आजचा टाइम्स ऑफ इंडिया वाचत होतो आणि ह्याच्यात एक आर्टिकल आले. तुम्हाला माहिती आहे आता $1 इज इक्वल टू 88 रुपीज झाले. रुपये पडायचं चालूच आहे, काय थांबायचं नावच घ्या ना. त्याचं वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट रिझन आहे इथं दिलं की FAI सेलर्स म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर खूप सेल करायला ते इंडियन स्टॉक्स. तर सगळ्या सप्लाय आणि डिमांडचा खेळ. जर भारतात जी बाहेरून येणारी इन्व्हेस्टमेंट असते ती दोन टाईपमध्ये असते. एक ती FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि FAI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कशी असते ती कंपन्यामध्ये ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात म्हणजे बाकीच्या प्रोजेक्टमध्ये वगैरे, म्हणजे ती खूप लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट असते. पण FAI कसं असते हे फक्त प्रॉफिटसाठी आलेले असतात फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर. आणि रुपीचं जे काय आहे समजा व्हॅल्युएशन ते सप्लाय डिमांडवर डिपेंड करते. आता ह्या वर्षात म्हणजे आपलं जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे 1.5 महिना पण झाला नाही अजून, 1.5 महिन्यात जवळपास 90,000 करोडचे स्टॉक सेल केले ते FAIनं फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरनं. ते सेल कशात करायला रुपीमध्ये आणि वापस जाताना मग एक्सचेंज करून काय घेऊन जाणार डॉलर. म्हणजे मार्केटमध्ये रुपी जास्त यायला लागला आणि डॉलर कमी व्हायला लागले ना इंडियन मार्केटमध्ये, त्यामुळे रुपी ढासायला लागला कारण रुपीचा सप्लाय जास्त आहे डिमांड कमी. वन ऑफ द आताच ऑन मंडे म्हणजे कालच किती 2,464 करोड रुपयाचे सेल केलेत त्यांनी एका दिवसात फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरनं. त्यामुळे वन ऑफ द मेन कॉज आहे, त्याच्यामुळे पण रुपये ढासायला लागलाय. आणि बाकी आपल्या पॉलिसीमध्ये काय टॅक्स पेअर्स आहे ते टॅक्स कट केलेला आहे आणि RBIने रेट कट पण केले तर, पण हे डोमेस्टिक लेवलवर झाले. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी काही ठोस निर्णय घेतला नाहीये.